सर्व ग्रामस्थ भाविक चाकरमणी ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये एकत्र आले आहेत। आज ग्रामदेवता पालखीमध्ये विराजमान होणार आहे। थोड्या वेळातच ग्रामदेवतेला आरज लावला जाईल। आलाबादप्रमाणे आज घोडेचं काय म्हणजे आलाबादप्रमाणे भूमीला ह्या गाडीवरून त्या गाडीवर सानेवरच्या गाडीवर निघालेली आहे, तरी पण अखंड चतुर्सीमा फिरताना कुठच्या प्रकारची चूक होणार नाही याची खबरदारी घेऊन तुझ्या चतुर्सीमेतली आणि बाहेरच्या चतुर्सीमेतली लेकरं नाचवतील, खेळवतील, हातबोट कुठे लागेल, कुठच्याही प्रकारची चूक होईल, कुठच्याही त्यांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेऊन जशी आतापर्यंत अखंड चतुर्सीमेवर रखवाली धरले तशी रखवाली धरून सिंहासन हा आनंदात पार पाडून घ्या अशी रखवाली धरा। चुकी बाकी बक्षीस करा आणि सुखाची संभाळ करा। ग्रामदेवतेची पूजा करून झालेली आहे। आता मानकऱ्यांच्या हस्ते ग्रामदेवता पालखीमध्ये विराजमान होईल। ग्रामदेवता पालखीमध्ये विराजमान झाली आहे आणि आता ग्रामदेवतेची जी पालखी आहे ना ती मंदिराला प्रदक्षिणा घालेल आणि त्यानंतर मंदिराच्या बाजूचा जो परिसर आहे ना तिथेच ह्या वर्षीची पहिल्यांदा ग्रामदेवतेची पालखी नाचवली जाईल। पालखीला ग्रामदेवतेच्या मंदिराला प्रदक्षिणा घालण्याचा मान आहे ना तो पहिल्यांदा मानकऱ्यांना मिळतो। ग्रामदेवतेच्या पालखीचं प्रस्थान आता ज्या ठिकाणी माडोळ आहे त्या ठिकाणी होईल। माडहोळीच्या ठिकाणी आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा मानकऱ्यांच्या हस्ते माडहोळीची पूजा केली जाते। माडहोळीला गळाभेट घेतली जाते। त्यानंतर माडहोळ तोडण्याचा कार्यक्रम सुरू होतो। या वर्षीची माडहोळ आहे ना ती घराच्या बाजूलाच आहे, त्यामुळे दोरखंड लावून एका बाजूला आम्हाला ती ओढावी लागत आहे। प्रत्येक मानकरी माडहोळीची गळाभेट घेत आहे। माडहोळ आणि शीत वाजत गाजत सानेवरती नेले जाईल। माडहोळ आणि शीत नेताना सर्वात पुढे पालखी असते, त्यानंतर माडहोळ आणि शेवटला शीत। ग्रामदेवतेची पालखी रामाच्या मंदिरामध्ये जाऊन आल्यानंतर सानेवरती माडहोळ आणि ग्रामदेवतेची पालखी दोन्हीही सहानेला प्रदक्षिणा घालतील।
माढवळ आणि शीत सहानेवरती आणता आणता संध्याकाळचे जवळजवळ 7 वाजले. माढवळ सहानेच्या समोर ठेवले आहे आणि शीत होमामध्ये उभे केले जात आहे. आज होमाचा दिवस म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी 7:30 वाजता माढवळ सहानेच्या समोर उभी केली जात आहे. माढवळ उभी करून झाल्यानंतर माढवळीची पूजा केली जाईल आणि त्यानंतर सर्व ग्रामस्थ होमाकडे जातील. होमाला प्रदक्षिणा घातली जाईल आणि त्यानंतर होम लावला जाईल. आता थोड्या वेळातच पालखी होमाला प्रदक्षिणा घालेल. पालखीची होमाला प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर नवरदेव होमाला 5 फेऱ्या मारतील आणि सर्वात पहिल्यांदा होमामध्ये नारळ टाकण्याचा मान मिळेल तो मानकऱ्यांना. मानकऱ्यांनी नारळ टाकल्यानंतरच बाकी ग्रामस्थांना नवरदेवांना होमामध्ये नारळ टाकण्याचा मान मिळतो. हॅलो